हाय नमस्कार फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलला। तर कशा आहात तुम्ही? छान असाल तर मी इथं मुंबईमध्ये आली तेव्हापासून मला काही करमेच ना, कारण मला इथं सवय नाही राहण्याची आणि आपलं कोणी नाही आहे त्याच्यानं मला असं करमून नाही राहिलं। काय नाही, कसं तिकडं गावाकडे सगळे होते आणि ओळख वगैरे होती। खूप दिवस झाले राहिले तिकडं, कारण माझ्या लग्नाला 5 वर्ष झाले। तर 5 वर्ष मी तिथं राहिले, त्याच्यामुळे मला तिथंच नंतर मग आता पसारा वगैरे आणला इकडं। पण मग आता कसं नाही परत म्हटलं गावाकडे, म्हणून मला माझ्या मिस्टरांना म्हटलं चला आपण नाशिकला राहू, कारण नाशिकला माझी बहीण माझे आई वडील सगळे राहतात तिथं। चला म्हटलं तिथं राहू, पण ते म्हटले नाही मला तिकडे काही जायचं नाही, मला तिकडे नाही आवडत, मला इथंच आवडते, त्याच्याच्यानं मी इथंच राहणार। पण मला नाही आवडत होतं, त्याच्याच्यानं मी चालले इथून। आता आम्ही उद्या सकाळीच इथून चाललोय नाशिकला। तर बघू पिऊची शाळा वगैरेचं बघते तिकडे, जर तिकडे व्यवस्थित मला चांगलं वाटलं तर मी तिकडेच पिऊला शाळेत टाकते आणि नंतर बघते मग पुढचं। तरी बघा मिस्टरांनी बॅग आणली मला, तर मला काही आवडली नाही, कारण मला तिचा कलर आवडला नाही आणि खूप मोठी आहे, त्याच्याच्यानं मला काही आवडली नाही। तुम्हाला कशी वाटली तर नक्की मला कमेंट करून सांगा। बघा कशी आहे, अशी वडायची मस्त। हे बघा मागून तिला चाकं वगैरे येतं, ही अशी दाबायची, दाबलं की हे वरती येते आणि नंतर ही अशी वडायची आहे। बघा हे चाकं वगैरे येतं तिला, हे चाकं येतं, पळते ती अशी। तर कशी वाटली तर मला हा तर मला तर नाही आवडली, पण तुम्हाला कशी वाटली तर नक्की मला कमेंट करून सांगा। मी मारते तुझ्या पप्पाला, तुझ्या पप्पाचे असे केस धरते मी, कसे धरते सांग का? असे केस धरते आणि कच्चा कच्चा वडते। वडू का? हा वडून तुझ्या पप्पाचे मारून तुझ्या पप्पाला मारू काऊन? मला काढी न मारते आणि तुला नाही मारत।